अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बापूंना मंदिरामध्ये गावातील अनेक लोक भेटतात आणि त्यांना भेटून बापूंना खूप आनंद होतो. अमोलसुद्धा खूपच आनंदात असतो आणि मग त्यानंतर ते सगळे लोक अपर्णाची चौकशी करतात आणि तिने गावासाठी आत्तापर्यंत जे काही केलेलं असतं ते सगळं बापूंना सांगून तिचं खूप कौतुक देखील करतात आणि ते सगळं ऐकून अमोल खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर बापू सगळ्यांचा निरोप घेऊन ते आधी ज्या घरात राहायचे तिकडे जाण्यासाठी निघतात. ते घर एवढ्या वर्षांनंतर बघून बापूंना खूप आनंद होतो. तर अमोलही खूप खुश असतो. तो बापूंना विचारतो की मा आणि दीपू मामा याच घरात राहायचे का? आणि त्यावर बापू सांगतात की हो अमोल, मी तुझी सुषमा आजी, मा आणि दीपू मामा याच घरात राहायचो. याच घरात तुझ्या माने अभ्यास केला, ती लहानाची मोठी झाली. आणि ते सगळं ऐकून अमोलला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर बापूंना घराकडे बघून जुने सगळे क्षण आठवतात आणि त्यांच्या डोळ्यात नकळतपणे पाणी येते. ते म्हणतात की एवढी वर्ष झाली आहेत, पण असं वाटतंय की कालच हे सगळं काही घडून गेलं. आणि मग तितक्यात त्या घरात ज्या बाई राहत असतात त्या बाहेर येतात. सुनंदा अक्काने आता त्यांना ते घर भाड्याने दिलेलं असतं. तर अमोल त्यांची परवानगी घेऊन घर बघण्यासाठी जातो. तर बापू बाहेरच बसलेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगतो की आज रात्री तो मॉन्टी सातव त्याच्या वारजेच्या अड्ड्यावर येणार आहे आणि आपण तिथे धाड टाकून त्याला पकडायचं आहे. त्याला कोणतीही शंका येता कामा नये. आणि त्यावर ते सगळेजण हो म्हणत कामाला सुरुवात करतात. दुसरीकडे बापू अमोलला आणि त्याच्या मित्रमैत्रिणींना घेऊन शेतावर जातात. तिथे सरकार आणि रुक्मिणी देखील आलेले असतात. अमोलला भेटून ते दोघेजण खूप खुश होतात आणि मग त्यानंतर त्यांना जुने सगळे क्षण आठवतात. सरकार अमोलला सांगत असतात की जेव्हा तू इथून गेला होता ना, तेव्हा तुझ्या बाबांनी या गावची माती तुझ्या हातात दिली होती आणि तेव्हापासूनच तुझी या गावाशी, या मातीशी नाळ जोडली आहे. आणि ते ऐकून अमोल तर खूप खुश होतो. त्यानंतर रुक्मिणीने त्यांच्यासाठी जेवण बनवून आणलेलं असतं. सगळेजण कट्ट्यावर बसून जेवण करतात. अमोल सरकारांना आणि रुक्मिणीला देखील भरवतो, त्यामुळे ते दोघे खूप खुश होतात. आणि मग सरकार अमोलला खांद्यावर बसवून सगळं गाव दाखवतात. त्यांना ऊस शेंगा खायला देतात आणि मग त्यानंतर ते सगळेजण शेतात खेळत असतात. अमोलला एवढ्या आनंदात बघून सगळेच जण खूप खुश असतात. सरकार म्हणत असतात की या पोराकडे बघून असं वाटतंय की त्याचं बालपण इथेच जायला हवं होतं. आज जर अप्पी आणि अर्जुनने त्याला बघितलं असताना तर त्यांनी त्यांचा राग सोडला असता आणि त्याच्यासाठी एकत्र आले असते. तर बापू म्हणतात की सरकार, आपण फक्त बोलू शकतो, शेवटी सगळं नियतीच्या हातात आहे. नियती यांची भेट कधी घडवून आणेल काय माहीत. आणि मग ते तिघेही देवाकडे प्रार्थना करतात की इतर कोणासाठी नाही, पण या लेकराच्या आनंदासाठी तरी देवाने अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणावं. दुसरीकडे अर्जुन त्याच्या मिशनवर जाण्यासाठी निघालेला असतो. अप्पी सगळ्यांना सूचना देते आणि मग त्यानंतर ती अर्जुनला सांगते की तू स्वतःची काळजी घे, तुझी जबाबदारी वाढली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो हो, एक पोलीस ऑफिसर म्हणून ना. तर अप्पी म्हणते हो, पण त्याचसोबत एक बाप म्हणून सुद्धा. आणि मग त्यानंतर ती अर्जुनला जायला सांगते. दुसरीकडे सूर्य मावळतीला आलेला असतो. आकाशातले वेगवेगळे रंग बघून अमोल तर खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघतात. तर सरकार म्हणत असतात की अमोल, तू सगळं गाव बघितलं, पण आपलं घर तर काही बघितलंच नाही. चल आता आपण घरी जाऊ. पण ते ऐकून बापू घाबरतात, पण ते काही बोलणार तितक्यात अमोलच सरकारांना म्हणतो की नाही आजोबा, मी मा आणि बाबांसोबत घरातून बाहेर पडलो होतो ना, मग आता मी त्या दोघांसोबतच पुन्हा घरात येणार. आणि ते ऐकून सगळेजण एक सोबतच म्हणतात की तुझ्या तोंडात साखर पडो. त्यामुळे अमोल हसू लागतो. आणि मग त्यानंतर बापू सगळ्यांचा निरोप घेतात आणि अमोलला घेऊन पुन्हा पुण्याला जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे अर्जुन त्याच्या ऑफिसर्ससोबत त्या अड्ड्यावर आलेला असतो. तिथे तो मॉन्टी सातव सुद्धा असतो. तर अर्जुन त्या ऑफिसर्सला सूचना देतो आणि मग त्यानंतर ते एके ठिकाणी लपून बसतात आणि अर्जुनने इशारा केल्यानंतर ते त्या ठिकाणी धाड टाकतात. अर्जुन आणि इतर पोलीस अधिकारी तिथे असणाऱ्या काही लोकांना पकडतात. मात्र तो मॉन्टी सातव अर्जुनच्या हातून निसटतो आणि त्यामुळे अर्जुन खूप चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.